निरंजन, निर्गुण, निराकार गुरुनाथा, श्री स्वामी समर्थांचे गुरुस्तवन स्तोत्र म्हणण्याने श्री स्वामींची दिव्य अनुभूती अनुभवायला मिळते असे म्हटले जाते. या पुण्यदायी, प्रभावी स्तोत्राची दिव्य अनुभूती अनेक भक्तांना आली आहे, असे सांगितले जाते. गुरुवार हा श्री स्वामी समर्थ महाराज दत्तगुरू यांच्या विशेष पूजनासाठी समर्पित दिवस मानला जातो. या दिवशी स्वामींचे केलेले नामस्मरण, स्तोत्रपठण, मंत्रांचे जप विशेष करून शुभ पुण्यदायी ठरतात, अशी मान्यता आहे. कोट्यवधी स्वामी भक्त अगदी न चुकता नित्यनेमाने गुरुवारी विशेष स्वामी सेवा करतात. तर हजारो भाविक अक्कलकोटी जाऊन स्वामींचे दर्शन घेतात. ज्यांना अक्कलकोटला जाणे शक्य नाही, ते जवळच्या स्वामी मठात जाऊन गुरुवारी आपापल्या परीने स्वामी सेवा करतात. स्वामी समर्थ महाराजांना समर्पित अनेक स्तोत्रे, आरत्या, मंत्र, श्लोक आहेत. पैकी गुरुस्तवन स्तोत्र हे अत्यंत प्रभावी, पुण्यदायी आणि दिव्य अनुभूती देणारे मानले जाते. परब्रह्म परमेश्वर सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य आनंदनाथ महाराजांनी श्रीस्वामींच्या प्रेरणेने दिव्य श्रीस्वामी चरित्र स्तोत्र आणि श्री गुरुस्तवन स्तोत्र रचले. तसेच आनंदनाथ महाराजांचे नातू गुरुनाथ बुवा गणपती वालावलकर, परमपूज्य श्री अण्णा यांच्या नित्य उपासनेत त्यांच्याच आजोबांनी रचलेली दोन्ही स्तोत्रे आवर्जून आस्त. प्रत्येक भक्ताला हक्काने ही दोन स्तोत्रे ते म्हणायला सांगत असत. या स्तोत्राच्या दिव्य अनुभूती भक्तांना आल्या आहेत, असे सांगितले जाते. श्री आनंदनाथ महाराज कृत श्री गुरुस्तवन स्तोत्र. ओम नमोजी श्री गुरुनाथा, भक्तवत्सल समर्था, तव पदी ठेवूनी माथा स्तवितो ताता तुझलागी, तू नित्य निरंजन, तूच म्हणती निर्गुण, तूच जगाचे कारण, अहंभावे प्रगटलासी, तुझी स्तुती कराव्या, शक्ती नसे हरिहर ब्रह्म्या, परी अघटित तुझी माया, जी संशयभया निवारित, मूळ मुळीचा आकारू, तुझ म्हणती श्री गुरु, सच्चित शक्तीचा आधारू, पूर्णाधारू ओंकारासी, ऐसा तू देवाधिदेव, हे विश्व तुझेची लाघव, इच्छेचे वैभव आई मूळ ब्रह्मी नटविले, ऐसा तू बा अपरंपारू, या अनंत ब्रह्माचा आधारू, चराचरीचा आकारू, पूर्णाधारू म्हणविले, ऐशा तुझप्रती, स्तवाव्या अल्प माझी मती चित्ती, विश्वव्यापक म्हणवुनी, तू जाणसी हे, तरी देवामतिदान, देणे तुझची कारण, जरी करणे समाधान, तरी दातृत्वपूर्ण ब्रीद बोलिले, आहाजी निर्गणा, विश्वव्यापक सगुणा, सत्य निराकार निरंजना, भक्तांकारणे प्रगटलासी, रूप पाहता मनोहर, मूर्ती केवळ दिगंबर, कोटी मदन तेज निर्धार, ज्याच्या स्वरूपी नटले, कर्णकुंडलाकृती, वदन पाहता सुहास्य मूर्ती, भोकुटी पाहता मना वेधती, भक्त भाविकांचे भोव्यांचा आकारू, जेथे भुले धनुर्धरू, ऐसे रूप निर्धारू, नाही नाही जगत्रयी, सरळ दंड जाणू प्रमाण आजानबाहू कर जाण जो भक्ता वर्दपूर्ण, ज्याचे स्मरणे भवनाश, ऐसा तू परात्परू, परमहंस स्वरूप सद्गुरू, मज दावुनी ब्रह्मचराचरू, बोलविला आधारू जगतासी, ऐशा तूज स्तवुनी, मौन्य पावले सहस्त्रफणी, वेदश्वान होऊनी, सदा द्वारी तिष्ठती, तेथे मी लढिवाय, खरे जाणिजे तुझे बाय, म्हणवोनी पूर्वी माझी आय आई माय कणवाळ म्हणविसी, मी अन्यायी नानाप्री, कर्मे केली दुर्विचारी, ती क्षमा करोनी निर्धारी, मज तारी गुरुराया, मनाची आवारे, जे उठवी पापांचे फवारे, तेणे भ्रमे भ्रमलो बारे, चुकवी फेरे भवाचे, कायिक वाचिक मानसिक, सर्व पापे झाली जी अनेक, ती क्षमा करुनी देख, मज तारी गुरुराया, माता उदरी तुम्ही तारिले, ते विस्मरण जीवासी पडिले, हे क्षमा करोनी वहिले, मज तारी गुरुराया, पर उपकार विस्मरण, पापे केली अघटित कर्म, अहंभाव क्रोधा लागून, सदाची गृही ठेविले, हे क्षमा करोनी दातारा, मज तारावे लेकरा, तुझविन आसरा, नाही नाही जगत्रयी, मज न घडे नेम धर्म, न घडे उपासना कर्म,
नाही अंतरी प्रेम. परी ब्रीदाकरण तारणे नाम तुझे पाही. कदा वृथा गेले नाही. ऐसे देती ग्वाही. संत सज्जन पुराणे मागे बहुत तारिले. हे त्याही अनुभविले. मज का अव्हेरिले निष्ठुर केले मन किन्निमित्त. तू विश्वाकारू विश्वाधारू. त्वांची रचिले चराचरू आधारू. व्यापक निर्धारू जगत्रयी तूची बीज चार देहाच्या सूक्ष्मी. तूची झुलविशी निज लगामी. हे ठेवनी कारणी. अहंभाव तोडाव्या जन्मवणाच्या व्यापारी. जे भ्रमुनी पडले माया भरारी. ते सोडविशी जरी. निजनामे करुनिया ऐसा तू अनादि आधारू. तूज म्हणती वेदुरू. परी हे व्यापुनी अंतरू. स्थिरचरी व्यापिले भावभक्ती चोखट करणे नेणे बिकट नाम तुझे सुभट तोडी घाट भवाचा. हे जाणुनी अंतरी. पिंड ब्रह्मांड शोधिले जरी तरी सूक्ष्मीच्या आधारी. व्यापक निर्धारी तुची एक म्हणोनी मौन्यक्ती. तुझ निजानंदी स्तविती. जरी बोलविसी वाचा शक्ती. तरी हाती तुया दयाळा म्हणोनी स्तवने स्तवनी. तुझ सांगणे एकजनी. वश भावे भक्ती लागुनी. अवतार करणी जाणोनिया. अहंभाव तुटोनी गेला. प्रेमभाव प्रगटला. देव तेथेची राहिला. अनुभव शुद्धी खेळवी यज्ञ कोटी करू जाता. जे फळ निये हाता. ते प्रेमभावे स्तविता. हरिते व्यथा भवाची म्हणोनी सांगणे खूण. हा स्तव नित्य प्रेमेजा. जो वाचील अनुप्रमाण. 11 वेळा निर्धारे शुचिस्मित करुनी चित्ता. जो जपे प्रेमभरिता. पूर्वी तयांच्या मनोर्था. सत्य सत्य त्रिवाचा हे लघुस्तव स्तवन. तारक जगाच्या कारण. भक्तिभावे पूर्ण चुके चुके भव फेरा. जो हा स्तव करील पठण. त्या घरी आनंद प्रगटेल जाण. देवोनी भक्ता वरदान तारक त्रिभुवनी करील. हा स्तव नित्य वाचा भाव धरुनी जीवाचा. फेरा चुकवा 84चा. गर्भवास पुन्हा नाही हे जगा हितकारी. चुकवी चुकवी भ्रमफेरी. मृगजळ दाऊनी संसारी. मग तारी जीवाते हे आनंदनाथांची वाणी. जग तारक निशाणी. स्मरता झुलवी निरंजनी. योगी ध्यानी डुलविले ऐसे ऐकता गुरुस्तवन. जागे केले सच्चित गुरुकारण केवळ तो हरिहर ब्रह्म. मुख्यंत्रीचा गोळा पूर्ण. गुरुहृदय भुवन व्यापिले. तेणे होवुनी स्मरती. स्वये प्रगटली स्फूर्ती. नाभी नाभी आवर्ती. अवतार स्थिती बोलतो अयोनिसंभव अवतार. हिमालय उत्तरभागी निर्धाय. होऊनी पूर्ण हंस दिगंबर. व्यापू चराचर निजलिले. तेथून प्रगट भुवन मग उद्धरू धराजाण. धर्माते वाढवून तोडू बंधन कलीचे ऐशी ध्वनी निर्धाय. गरजला गुरु दिगंबर. सर्व देवी केला नमस्कार. आनंद थोर प्रगटला शालिवाहन शके 340. शुद्धपक्ष पूर्ण चैत्रमास. अवतार घेतला द्वितीयेस. वच्छायसी दिगंबरू तै धरा आनंदली थोर मज. दावा रूप सुकुमार सेवा करीन निर्धाय. पादकिंकरी होऊनिया ऐसी गर्जना प्रकट. आनंद बोधवी हितार्थ. गुह्य हे निजबोधार्थ. बोलावे दांभिका श्री गुरुस्वामी समर्था परमस्तु. श्री स्वामी समर्थ.